कोणतं देऊ, बटाटा देऊ की पोहा देऊ? मम्मीला हा, कोणतं पण दे. तुला कोणतं देऊ तू सांग. चकली तर भरली मी. कोणतं पण, असं काय नाही. बटाटा पापड दे. हे कोणतं आहे? पोहा. पोहा पापड मला पाहिजे करते. मग बटाटा देते. दे. हा, गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम टू द न्यू ब्लॉग. आपण निघालोय मम्मीकडे. पप्पांचा काल बर्थडे होता तो पण, आणि निघता निघता अजून एक छोटंसं काम आहे. पूजाला अजून काही गोष्टी शेअर करायचं. जसं मुंबईला निघतो ना, गोष्टी शेअर करायच्या, रिसीव्ह करायच्या, ते एक काम असतं आपलं हमेशाचं. ते चालू होणार आहे जाता आता. तर पापड घेतलेले आपण अलिबागवरून, तर मम्मीसाठी दुसरेच घेतलेले का काय, मला तर पोहा पापड फक्त पाहिजे होता. आणि पूजानी बटाटा पापड पण घेतले. ते नंतरला आल्यावर जाऊ दे, कन्फ्युजन झालं ते. मग मला पोहा पापड हवंय. मम्मीला विचारतो मी कोणता पाहिजे ते, त्या हिशोबाने मग घेऊन जाऊ. हे बघ, त्या भंडारा ते पात्र घेतलं होतं ना ते, हा. आणि हे प्रसाद, आणि याचं सगळं ते मयाचं सामान, आणि त्यात ते खराब झाले आता. ते जेजुरीवरून फ्रेंड पप्पांनी हे मागवलेलं दवना, पण तो आज म्हणजे त्याला थोडंसं ड्राय झालंय. तरी पप्पांनी एकदा फोन करून विचारतो. अच्छा नाही, मी येतोय संध्याकाळपर्यंत, आता निघू. ओके बेटा. ऐक ना, पोहा पापड आणि बटाटा पापड आहे, दोघांमधून कोणतं बटाटा पापड चालेल तुला? चालेल. ठीक आहे, तर मी निघतो थोड्या वेळात जेवण वगैरे करून. हा बाय. हाय, घरीच आहे ना की बाहेर जाणार आहे कुठे? तो दवना मी घेतलाय, पण त्याला ना थोडस बुरशी लागल्यासारखं झालंय, म्हणजे ते ब्लॅक पडलंय थोडासा. तर उघड्यावर ठेवायचं असतं मंदिरावर. मग आणू की नको? सुकलेलं चालतं, सुकलेलं. हा, सुकलंय. ठीक आहे, ते आणि भंडार आहे आणि ते भांड आहे. ठीक आहे. हा, पाहिजे. चला आपण आता जेवण करून घेतो. कालचा ब्लॉग एडिट करून झालाय. जेवण आटूया आणि मग निघूया जोगेश्वरी, मग बँड्रा. चला बसा पटपट. टाइम टू लिव्ह फ्रेंड्स. आपण निघालोय बँड्राला वाया जोगेश्वरी. संध्याकाळ झाली निघता सगळे काम वगैरे आटपून आपण आता निघालो. जाता आता बघू, पप्पांचा बर्थडे आहे त्याच्यासाठी काही छोटं मोठं काही असं सेलिब्रेशन टाईप काही घेऊन जाता आलं तर. रेडी? मॅचिंग. आज बघू ना रडली वाटी ती, मला पण दिसू घ्या. फाटकवाला रस्ता तर बंदच झाला असेल ना? काय माहिती, आपण गेलोच नाही त्याच्यानंतर फाटकान. मला तर वाटतं बंदच झालंय. जायचं आहे का? नको ना? तर थांबावं लागेल गप्प इथून. हे का? पुढे असतं ट्रॅफिक. आज तर संडे, तरी पण इतकं ट्रॅफिक, इतकं म्हणजे खूप. तो भाईंदरचं ब्रिज उतरल्या गाड्या अडकल्यात, म्हणजे पुढे तर खूप असणार आहे. तो मेन पुढे जाऊन ब्रिज लागेपर्यंत पूर्ण जाम आहे. ह्याच्यावरती किती दाखवतं? 1 तास 3 मिनिटं, खूप जास्त आहे. हळूहळू का होईना पटपट निघायला हवं. अरे तुला झोप का नाही येत आहे? तू झोप ना बेटा. अरे झोप ना बेटा प्लीज. तिथं ट्रॅफिक मध्ये दोघं किती क्लोज निघून गेलेत. इतर बघा फ्रेंड्स, पाठी घसटून पूर्ण पाठून एकदम निघालाय ते, मगाशीच बघितली ती. हो, तर पुढचा वेळ टाकला ना. जा, मी आता खातेच. मम्मी करते शेअरिंग, तू नाही करत आहे बघू. मम्मी नको खाऊ. नाही ते जा, गेली सोडा. ते माझं चिप्सचं पॅकेट आहे ते तसं पण. हा, जा. बेटा मी तुला दुसरं पॅकेट घेऊन देतो, ठीक आहे? नाही मला
हा व्हेरी बॅड बिहेवियर गो व्हेरी बॅड. खूप घाण बिहेवियर बाब्याचं. व्हेरी बॅड मला बिलकुल नाही आवडलं. पण मी तुला दिला होता की ना ते मी खाते ते पण मग. अरे खूप मोठं दिलंय मी थोडंच खाल्लं. हे तुला काय पाहिजे पाहिजे तुला नाही ते? मोठं दे तिला फाडून दे. पाहिजे तुला ते हा मग ते खा तेवढं नंतर नवीन पॅकेट घेऊ. म्हणजे तुझ्या मधली कोणती गोष्ट खायचीच नाही काय भाव्या? हे कसला बिहेवियर आहे तुझा? व्हेरी बॅड. दे इथे ते मला मी खाऊन टाकते ते सर्व पूर्णच्या पूर्ण. नाही पाहिजे ना ते पण दे इथे तुझं मला. देऊन टाक ना तिला. थोडं जाऊ दे. मी दिलंय पॅकेट तिला. तिला काय पाहिजे? मोठं पाहिजे आता कुठून आणू मी मोठं? मोठं म्हणजे काय? मोठे बटाटे वेफर ते म्हणजे जरा मोठे त्यामध्ये नाही त्याच्यामध्ये अजून भरलेलं पाहिजे पॅकेट्स ते. ते तर आहे तेवढंच भेटणार ना बेटा. दे ना ते तिला देऊन टाक. अरे मी दिलं तिला पूर्ण पॅकेट. मग कशाला? म्हणजे तिला पॅकेट आहे तिच्याकडे. ते काय मग काय हवंय बेटा तुला? तू तिथं संपवलं पॅकेट. दे इथे. बरोबर आहे. एवढंच तर असतं ना बेटा. अजून काय असतं पॅकेट मध्ये? तू दुसऱ्या पिशवीत काढलेस का काय? ते खाल्लेलं मी सगळं. अरे मग बेटा मम्मा दुपारपासून जेवली नव्हती. तिने चतुराईने आपल्याला शेवग्याचं कालवण आणि भात सगळं संपवून स्वतः काय खाल्लं नाहीये. अरे 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 बेटा ए स्टॉप इट. बस झालं. हा झोप. हे तिला दुसरं पॅकेट आणून दे. तिला पहिले तेव्हा बकरा चाललाय बघ रिक्षामधून. दिसला का? ते जप्तो कर लवकर. आताच्या आता ऑर्डर कर. त्यांना नाही मला करणार मी. जयकर का चेक करू मी? नाकाच्या इथे येतं. तिला का वेफरचं करू मी? packet काय होतं तिच्यामधलं थोडंसं खाल्लं तर? तुला घेऊन देतो प्रॉमिस. मी तुला पूर्ण नवीन पॅकेट घेऊन देतो. पाहिजे हेच पाहिजे हेच पाहिजे. मग कोणतं पाहिजे? पूजा तू तिच्यातून पटपट असे घेतले तिच्यातला का घेतलं रे पूजा? व्हेरी व्हेरी. थांब जरा मी आता गाडी साईडला घेतो. तो तिला 2 पॅकेट आणून नाही दे. नाही नाही चिप्स द्यायचेच नाही. तसे पण लहान मुलांना चिप्स बिप्स नाही देत. हे बेटा ते डॉक्टर पण नको बोलले रे. एकतर मम्मा डॅडा तुला देतात आहे थोडं थोडं. मग त्यात पण तू रडते बेटा. असं नाही करायचं. पाहिजे काय सांग. हे आहे ते. पूजा असं नव्हतं केलं पाहिजे. मी तुझं संपवलं नाही. मी थोडस तुझ्यामधलं खाल्लं. संपवलं का? हा मग मी घेऊन देईन ना तुला मोठं. घेऊन दे. बेटा हे बघ. आता हे जे उरलंय ते तू खाणार आहेस की नाही खाणार आहेस? हा मग हे घे धन. तो खा पण ना. खा. मी दुसरं तिला- पॅकेट घेते. अरे बेटा मी बघू मला सांग मम्माने काय नाही केलं? तुझं चिप्स घेतला तिने आणि मग काय केलं तिने? तिने तुझा चिप्स घेतला आणि तुलाच थोडस दिला. पूजा तसं का केलं तू? मला अजिबात परत नाही पाहिजे भाव्यासोबत असं केलेलं. तिचं चिप्सचं पॅकेट आहे. तिच्यातून तू थोडस घ्यायचं. नाहीतर तिच्याकडून घ्यायचंच नाही. तिला खाऊ दे ना पॅकेट तिचं. का तिच्याकडून घेऊन तिलाच तू थोडस दिलंस? तिचं पॅकेट आहे तर तिने पूर्ण खाल्लं पाहिजे. तिचं पॅकेट कुठे होतं ते? मग कुणाचं ते होतं? पॅकेट माझं होतं लास्ट टाइमचं. तुझं कसं काय झालं पॅकेट? कुणी पॅकेट कुणी शोधलं ते? पूजा भाव्याचं पॅकेट कुणी शोधलं गाडीमध्ये? तू शोधलं? लास्ट टाइम पूजा शटअप नाव बस. नो नो नाही, लास्ट नाही, टाइम शांत वीरशे एकदम. 2 पॅकेट घेतले नाही, होते. एक- 2 पॅकेट घेतले होते. वीरशे दोन्ही पॅकेट तिने खाल्लं आणि एक पॅकेट माझं नव्हतं ते माझं होतं. मग तिसरं पॅकेट वाचलंय ते चिप्सचा.
चौथं पॅकेट आहे, 3 पॅकेट संपवले होते. हा मग ते जे कोणतं उरलेलं ते माझं होतं. मग ठीक आहे ना, भाभ्यानेच खाल्लं पाहिजे ते पूर्ण. परत तिच्याकडून घेऊ नको. मी आता गाडी ब्रिज उतरला ना, बघ इथं ब्रिज दिसतोय मोठा असा, बघ दिसतोय ब्रिज. हा ब्रिज उतरल्यानंतर मी गाडी थांबवणार आणि बुब्बूसाठी एक नवीन पॅकेट कोणतं आहे ते दाखव मला. नाही घ्यायचं, तिला चिप्स खायला नाही द्यायचे. ब्ल्यू का मसालावाला आहे की ते सॉल्टेड वाला आहे? मसालावाला होता. मी तुला घेऊन देणार बेटा. किती 10 वाला आहे की 5 वाला आहे? ते मोठं आहे की छोटं आहे? 10 वाला ना, ठीक आहे. मी तुला 20 वाला घेऊन देतो. जर तिच्या पॅकेट मधून कोणी घेतलं आणि तिलाच जर कमी दिलं, आय स्वेअर माझ्यापेक्षा कोणी वाईट नसेल. ते म्हणे मी तुला पण एक पॅकेट घेऊन देतो, तिला पण एक पॅकेट घेऊन देतो. पूजा, तू तुझं खा, तिला तिचं खाऊ दे. ठीक आहे. जाता आता फ्रेंड्स आपण थांबलोय पाणीपुरी खायला. बोल. ठीक आहे ना तू? मग तिथे मी जोगेश्वरी मध्ये आता पोहोचतोय. इथेच 8:15 झालेत आणि मला वाटत नाही इथून अजून बँड्राला पोहोचायला अजून ते 1.5 तास दाखवते. 10 होतील. त्यापेक्षा आता मम्मीला फोन करून सांगतो मी आम्ही नाही येऊ शकणार, आपण इथेच माझ्याकडे थोडा टाइम स्पेंड करू, तिथून घरी निघू. कारण की नाहीतर मग घरी येता एकदा खूपच करेल. मम्मीचा झाला वाटतं. नाही आम्ही खूप ट्रॅफिक आहे. पण थोडं सामान द्यायचं होतं ना हिला, ते देतो आणि मग आज तिच्याकडेच पोहोचायला अजून अर्धा 1 तास दाखवतंय. मग इथूनच देऊन विचार करतोय निघतो, कारण की इथून ट्रॅफिक इथंच खूप सारा अडकून बसलोय. म्हणजे 5 मिनिटात आम्ही वाट बघतोय ना. हे घेऊन आलेलो फ्रेंड्स, बिकॉज त्याची एक स्ट्रिंग तुटली आहे. जोगेश्वरी मधून आपण ज्या दुकानातून हे घेतलं होतं, आय थिंक त्याच्याकडेच बनवून भेटेल. बिकॉज मी विरार, नाला सोपारा दोन्हीकडे बघितले, असे दुकान मला भेटतच नाही रिपेअर करण्याचे. त्यांच्याकडे होऊ शकतं फ्रेंड्स, पॉसिबल आहे. सगळं बदलायला तर भेटून त्यांच्याकडे स्टीलच्या स्ट्रिंग्स आहेत फ्रेंड, बट स्टीलच्या स्ट्रिंगचा आवाज तो गिटार सारखाच होऊन जायला. तर ह्याच्यावरती नायलॉनच्या स्ट्रिंग्स म्हणजे त्या प्लास्टिक टाईप, ह्याचा आवाज वेगळा आहे. हे आपण नॉर्मली पण कसं पण वाजवू शकतो, त्यात आपण वाजवून उकेलेले बोटानेच वाजवणार आहेत. म्हणून मग त्यांना म्हटलं राहू देणार. ते बोलत होते की नाही स्टीलचं बसवा बट नकोच. बघू आता विरारला मी शोधलं तर आहे, बघू आज ऑप्शन काय निघतो. तर ऑनलाईन मागवलं तर मला हे थ्रेडिंग करायला, हे ट्युनिंग करायला मला थोडासा प्रॉब्लेम होतो. कसला गेम? चायनीजचा ग्रॅमीचा. अच्छा तू खेळतो तेव्हा बोलतोय की ते का भूताच आहे ते वाला? हा, घरातून एक्सकेप करायचं आहे ना ते पण तो बघ तुझ्या गाडीमध्ये पूजाला मारत आली, तिने वेफर घेतला म्हणून. म्हणजे पॅकेट हिचंच, पण पूजाने घेतला आणि हिलाच थोडस दिला काढून. शेअरिंग ना, मी अर्धे काढून घेतले, अर्धे तिला दिले. तिला रागायला पूर्ण आणि पण भाई खायच्या तयारी येतो आंबा आता मस्त आले बघ. हा हे बघ आता कापायला होणार आहे बघ. तुला विचारतो मी टाकून बघितलं तर बरोबर. चला बोल आपल्या सोबत चल. अरे म्हणजे हे बोलते मी थांबते, आता बोलते तू येतोस काय? काय चाललंय का दोघं? थांबणार बेटा इकडे थांबते. ठीक आहे चल तुला. तू क्लिप नको काढूस, तो क्लिप पॉडकास्ट कशावर तो क्लिप. टाइम टू लिव्ह फ्रेंड्स. आणि नेहमी सारखं निघताना कुकी आणि बुबू दोघं पण रडतात. नको जाऊ, मी थांबते, तू थांब. दादा येणार आहे बेटा थोड्या दिवसात. आम्ही येतो, उद्या येतो. हा दादा त्याच्या कारणे. अरे ये तू सोनू मागून येतोय बघ गाडी चावी. कसं काय सासरी आणि बाहेर कसं बाय. निघता फ्रेंड्स ऍज युजल आपण इथूनच 95 भरून निघतो. हा नाही मी आता जोगेश्वरीलाच आहे ना, मग इथून निघतो मी डायरेक्ट. आता उशीर पण झाला. मी येतो, मी उद्या परवा मीच येतो मंगळवारी किंवा बुधवारी वगैरे. नाही थांबलो असतो, पण उद्या पण मम्मी तेच काम आहे 1-2 व्हिडिओचं. परत मम्मीला पण इन्फॉर्म करून टाकलं म्हणजे ती पण वेट नाही करणार.
आता 12:25 इथेच झाले आपल्याला निघा पेट्रोल पंप वरती थांबावं लागलं थोड्या वेळ पुढे. 12:25 आपण सोडतोय जोगेश्वरी अँड वी आर एट आवर होम स्टे प्रिव्हियस वन नेस्को कॉलनी. आता इथून बघू किती वाजेपर्यंत पोहोचतो आपण विरारला. ऑन द काउंट ऑफ 3 1 2. हा, मग तेच. येस वॉट फ्रेंड्स, बरोबर 1 तास झाला आणि आपण सोसायटीमध्ये आलो. ते रात्री आता लेट नाईट आल्यापासून आतापासून एंट्रीज चालू आहे फॉर सेफ्टी रिझन्स. बट 1 तासात आपण पोहोचलो. ते पण मधून येताना थोडंसं ट्रॅफिक होतं. केवढं माहितीये का बाकीच्यांचं पण चेक करते प्रेझेंटी ऍबसेंटी. थँक्यू दादा. मोबाईल झोपून टाकलं फ्रेंड्स आल्या आपण भेटू त्या नवीन व्लॉग मध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. टेक केअर. बाय बाय.